गोंदिया दवनीवाडा पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गोमाटोला बोदागाव परिसरातील एका फार्म हाऊसवर एका महिलेवर लैंगिक अत्याचार करण्यात आला। ही घटना बुधवार दिनांक 25 जून 2025 रोजी रात्रीला घडली। या प्रकरणात आरोपी लोमेश्वर सूरजलाल पारधी याला पोलिसांनी अटक केली आहे। पीडित महिला ही लोमेश्वरच्या फार्म हाऊसवर काही वर्षापासून काम करीत होती। काही वर्षापूर्वी देखील आरोपीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तंटामुक्त गाव समितीच्या माध्यमातून या प्रकरणाचा तडजोडीने निपटारा करण्यात आला होता। मात्र आरोपीने त्यानंतर पीडितेचा विश्वास संपादन करत तिच्या नावावर लाख रुपयांचे बँकेचे कर्ज घेतले होते। कर्ज परत न केल्यामुळे पीडित महिला आपले पैसे मागण्यासाठी लोमेश्वरच्या फार्म हाऊसवर गेली होती। त्यावेळी आरोपी लोमेश्वरने बळजबरी करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। या प्रकरणी दवनीवाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपीस अटक केली। त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली, त्यामुळे त्याची भंडारा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।